लो कैमरे लावी, चलो शूटिंग चालू करो। दबदबे की शूटिंग ले लो। थोड़ा सा मैं एग्रेसिव बाकी स्ट्राइक करती 45 रोड में होता है FBI के आगे जो हमारे बचपन से अरे पण पहिला तुझा हिशोब क्लिअर पाहिजे रे भाऊ. काय करतो? गुड मॉर्निंग पब्लिक. आपण चाललोय शूटवरून घरी, म्हणजे थोड्याच वेळासाठी चाललोय, जास्त वेळासाठी नाही चाललोय. ते माझा असा अवतार झाला आहे ना, ते चेंज करायला. म्हणजे ती मी अशी ही पॅन्ट आहे मोठी, ती चेंज करायला फक्त मला सोडलेलं आहे. फक्त ही पॅन्ट चेंज करायला मला, आणि हे पॅन्ट चेंज करून आणि आधी शर्ट आहे ती चेंज करणार, आणि बॅग घेणार, मोबाईलचा चार्जर घेऊन आणि बॅग घेणार. हे 3 ते 4 वस्तू घेणार आहे. बरमोडा आपला जो 3-4 असतो ना, तो बरमोडा घेणार आहे पहिला. दुसरा म्हणजे शर्ट चेंज करणार, ठीक आहे. मग तिसरा चार्जर, मग 5वा राहिला आपलं बॅगचं. मग 3 ते ते वस्तू नॉर्मली आपण तर ते घेणारच आहे. असं जर बॅग घेतली नाही, कपडे हेच घातले मी आणि खिशामध्ये मी ठेवलं चार्जर, तरी पण मला चालून जाईल. पण सीन असा आहे ना की आपल्या मी झोपताना म्हणजे खिशा फिरलं मोबाईलला असलं तर काय लागत नाही, पण चार्जर कसं मोठं आहे, त्याला टोचणार पाहिजे अंगाला, पायाला. मला बॅग लागेल पाहिजे. चार्जरसाठी मला स्पेशली बॅग घ्यावी लागेल. चार्जरसाठी नाही म्हणजे चार्जरसाठी अख्खी बॅग घ्यायची आहे. त्याच्यावर बॅगेचं अजून बरंचसं काही घ्यायचं आहे यार, म्हणजे घ्यावं लागणारच आहे कंपल्सरी, कसं करू काय ते. कारण की साबण तर लागेल तिकडे आंघोळीला, आणि ब्रश वगैरे तर लागणारच आहे. कालपासून बाई मी दात घासले नाहीत. आई शपथ, मी दात घासलेला मी नाश्ता करतोय, जेवतोय 2 दिवस चालू. आणि आजचा 3रा दिवस आहे आज शूटचा. आजचा शूट आमचं याच्यावर होणार आहे, वेगळ्या रोडवर. ते तुम्हाला दाखवून तो आता तिकडे पोहोचल्यावरती. आता मी घरी जातो, फ्रेश होतो, तर आंघोळ वगैरे करतो. गरम पाण्याने गरम पाण्याने आंघोळ करून लगेच निघतो. मोबाईल चार्जिंग करतो थोडा वेळ, 100% चार्ज करतो. कारण कसं ब्लॉग पण परत बनवायचे मला. आपला ब्लॉग पार्ट 2 असणार आहे. मला आवाज येतो नाही येते, कसं येतं काय माहिती नाही. कारण की मी आता निघाल घरी जाईल थोड्या वेळात, 15 ते 20 मिनिटात घरी पोहोचल. ठाण्यावरून निघाल आहे असं. बघू आता थोड्या वेळ निघा. आता मी घरी पोहोचत, फ्रेश होईल, लगेच मी निघाल. कारण की 10ला शूट आहे, म्हणजे 10ला बोललं आहे, आपल्याला निघाल 10ला टच पाहिजे शूटवर. आता वाजलेत 5ला आपण निघालो आहे. आता घरी पोहोचेपर्यंत मला 5:15 5:30 होणार. 5:30 6:30 7 8 9ला मी निघाल. 8:30ला निघाल मी. 8:30 पासून 9ला मी तिकडं पोहोचल. नंतर मला काहीतरी 8लाच निघावं लागेल रे. मी त्याला बोललो मी 10 ते 11पर्यंत पोहोचल मी तिकडं सेटअपवरती. बहुतेक नाही वाटतं 10 ते 11च्या मध्ये पोहोचून जाईल. कारण की इथून 8ला निघालो घरातून 8ला निघालो. 8:30ला मी 8:15 8:30ला इथं पोहोचल. 8:30ला नंतर काय लोकल मला पनवेलला. पनवेलवरून मला कसं जायचं ते बघावं लागेल, काही मॅनेज करावं लागेल, कसं आहे काय कसं आहे, किती कसं निघायचं आपल्याला. टायमिंग समजला ना मला, मोबाईल टायमिंग बघायला लागेल गाडी किती वाजताची आहे.
जर मला 9:30ला पुण्याला टचाचं पोहोचायचं असेल तर मला 8:30ला निघावं लागेल. म्हणजे 8:30ची गाडी पकडावी लागेल ठाण्यावरून. मग त्यासाठी मला घरातून 6:45लाच निघावं लागेल. 6:45लाच आराम तर भेटणार नाही भाई. झोप तर होणार नाही बाबा. जाम झोप आली आहे. झोप तर होणार नाही आहे. काल तर झोपलो होतो पण आज तर झोप होणार नाही आहे. कंटिन्यू झालं. आज तर दुसरा शूट आहे. रोल छोटा करायचा रोल आहे असं. काय कारण की मला 8ला निघा. तुम्ही 8:15ला स्टेशनला पोचलोच पाहिजे कल्याण कसंही करून ठाण्याला. 8:30 ते 9:30 अशी लोकल असेल पनवेल ठाणे पनवेल तर परवडेल. तर सगळ्यात बेस्ट दिवा असं. दिवा पनवेल डायरेक्ट अतिभागाला दिवा पनवेल आहे की कशी असं. जर दिवा पनवेल असेल तर मला डायरेक्ट दिवा पनवेल कमीमध्ये पडेल. लवकर पोहोचेल दिवा पनवेलनी. ठाण्यापेक्षा कमी लवकर पोहोचेल. आवाज पण बसलेला आहे बाबा. असं आरडाओरडा करून आम्ही तिकडं नुसतं किंचाळा गोंगाट चाललं होतं. नुसतं आम्ही आरडाओरडा करायचो रे. इकडं तिकडं त्याची हवेली होती त्यामुळे आम्ही आरडाओरडा करायचा. आवाज करतो आणि सोबत 1 आवाज बसला आणि गळा दुखतोय रे माझा. असं बोलता ना असा आवाज टाकतोय मध्ये असं. तर बघू आपण काय कसं आहे ते. ठीक आहे. तर आपलं बघू काय किती अजून थोडे दिवस थांबायचे म्हणतात आहे. पेमेंट झालेलं आहे 2 दिवसाचं. 3ऱ्या दिवसाचं आता पेमेंट येईल आता म्हणजे केल्यावर बघू आपण. नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे तुमचा ATK घेऊन. सिरीज 2चं पार्ट 2 घेऊन फिल्म इंडस्ट्रीचं. त्याला तयार झालेलं आहे. लुकचं चेंज झालेलं आहे. 1 साईड राडा केलेलं आहे. निघालो आहे परत. 2 दिवस शूट आहे तिकडं. म्हणजे झाले 4 दिवस. 4 दिवसाचं शूट आहे. कंटिन्यू 4 दिवस तिकडे राहायचं आहे. म्हणजे हा दिवस मी घरी आलो ना. मी घरी तो तुम्ही समजूच नका म्हणजे मी आलो आहे असं समजा की म्हणजे तिकडंच आहे. मी घरी आलो म्हणजे लगेच फ्रेश झालो, कपडे घेतले, बॅग भरली, निघालो. त्यामुळे काय थांबायचा काही विषय नाही आहे. म्हणून जर थांबायचं असतं जास्त वेळ भरपूर डे झाला असं. म्हणजे थांबणं कधी म्हणतात तो पूर्ण थांबला दिवस. अर्धा दिवस थांबला घरी. त्याला मी थांबलं फक्त 1च तास. सकाळी आलो 7ला आलो. 6:30ला आलो. 7:30ला फ्रेश वगैरे झालो. मग बसलो वगैरे काम बिम काय जे काय केलं. मोबाईल चार्जिंग बिजिंग आणि सगळ्यांना फोन वगैरे केले शूटवरती. 10ला शूट चालू होणार. नाही 10ला तिकडे पोहोचायचं आहे. मग प्रोडक्शनची गाडी येऊन तिकडे घेऊन जाणार. 11ला शूट चालू होणार. मग डायरेक्ट सेटअपवर असं. आता म्हणतात ते बघू आता काय. आता मी निघाले कल्याणवरून घरून. गाडीत बसेल मी डायरेक्ट 1 साईड ठाणे ब्लॉग. मग ठाण्यावरून डायरेक्ट पनवेल ब्लॉग पोचल्यावर. मग तिथून डायरेक्ट सेटअप तर तुम्ही बघितला. तिथे काय दाखवायची गरज तर नाही आहे. असं नॉर्मलच आहे. फक्त मला वॉकिंगचं मी दाखवतो मग हे करतो. हां थोडंफार काय ते मी दाखवू शकतो. काय आलो आहे मी सेटअपवर. स्टुडिओ याच्यावरती आलो आपल्या घरी. म्हणजे तिथंच अजून 2 दिवस आपलं घर तिकडेच आहे असं. ठीक आहे. तर काय हरकत नाही. बघू आपण पुढच्या व्लॉगवरती काय कसं आहे. मी माझ्याकडे चार्जर पण घेतले. आता का मेन बात म्हणजे चार्जर आहे. अरे मेन बात साबून आणि हे घेतलंच नाही भावांनो. परत जावं लागेल घरी सेटअपवर. चला भेटू. साबण आणि ब्रश घेतो आणि भेटू आपण ठाण्याला. चला पब्लिक झाली आहे. तिकीट काढून ऑनलाईनच UTSवरून काढली आपण. त्याच्यावरून आपण डायरेक्ट काढू. इथून डायरेक्ट मी कशी काढली आहे कल्याण दिवा पनवेल डायरेक्ट 1 साईड. कारण की ठाण्याला जायपर्यंत मला भरपूर टाईम जाईल. कारण की कसं ठाण्याला आहे ना ठाणा टू पनवेलला 1 तास लागतो मला जायला. इथून मला फक्त 15 मिनटं लागतील. 15 ते 15 मिनटं बरोबर दिव्यावर.
त्याच्यामध्ये ना ॲडव्हेंचर करायला ना खूप मजा येणार आहे भावांनो, खूप. कारण की ती EMU आहे ना खूप वनसाड वाटते बाई. लोकलपेक्षा आहे ना ती खूप कडक दिसते बाई गाडी. म्हणजे कडक एवढी पण हे नाही, भंगार आहे. बाकी एक्सपिरियन्स नेक्स्ट लेवल आहे त्या गाडीचं. त्याच्यातून चालणं म्हणजे जाणं असं. आणि हे जे ब्लॉग मी तिकडचे बघताय ना, दिवा वसई पनवेल काय या EMUचे, बोलू नका भावांनो की ती ट्रेन एकदम घटिया आहे. मी पण बोलतो पाहिजे ती घटिया ट्रेन आहे. तशी आपली लोकल आहे ना भावांनो, तशी लोकल नाही आहे. वन झाड पडणारी बाई 80, 90, 100 स्पीडनी. ती साधी लोकल आहे आपली ती, म्हणून असं. तर आहे ना बघू काय आहे कसं आहे. अजून बरंचसं काही आहे तिकडं आपल्या सेटअपवर. बघू कसं काय चालणार आहे. आणि मी बोललो होतो आता मी साबण ब्रश घ्यायचं विसरलो होतो. नंतर मनात आलं की नाही काय करायचं बाई. असे 2 दिवस बेंडी मी बिना आंघोळीचं होतं. दात नव्हते घातले, काय नव्हतं केलं. असंच बाई खायचो प्यायचो बाई. त्याने काय होणार आहे. नंतर म्हटलं बाई अजून 2 दिवस ठीक आहे बाई, 4 दिवस ठीक होते बाई. कमीत कमी आज केलं ना बस. म्हणजे कसे 3 दिवस त्यातले. म्हणजे आजचा तर सोडून दे विषय असं. ठीक आहे 2 दिवसांनी आज ब्रश केले मस्त. हां आणि उद्याच तर होणार नाही. आंघोळ होईल पण आंघोळ तर बहुतेक साबण बघायला लागेल, कोणाकडे शॅम्पू बिंपू मागवावं लागतील. तरी तुम्हाला करावं लागेल असं. बघू काय कसं होतं आहे. मग त्यानंतर डायरेक्ट आंघोळ करून शूटिंगला. शूटिंग करून डायरेक्ट गाला करायचं. ह्याला भेट त्याला भेट करायचं. माझं चालू आहे की अनुपम सरांसोबत जरा एक भेटू आणि एक व्हिडिओ बनवूया अनुपम सरांसोबत. पण ती व्हिडिओ मला हिंदीमध्ये बनवायला लागेल रे. आपण मराठी व्लॉग बनवतो, हिंदीमध्ये बनवून काय करायचे मी ते विचार करतोय काय करू. कारण की तिकडे मराठी ॲक्टर तसं कोण नाही आहे, सगळे हिंदीवाले आहेत आणि इंग्लिशमध्ये बोलणार आहेत असं. तर आपलं झालं पाहिजे मॅच. ठीक आहे बघू चान्स भेटला बोलायचं गप्पा बिप्पा मारायचं ते मारू आपण, नाहीतर सोडून देऊ विषय. फोटो तर काढले बनायचे सगळ्यासोबत भेटलं पण शूट पण चालू आहे त्यांच्यासोबतच. त्याला काय मतलब नाही बोलून. पण स्वतः आपण त्यांच्यासोबत राहतोय त्यालाच मेन बात आहे, त्यालाच इज्जत आहे. आलो स्टेशनला गाडीत बसतो आणि तुम्हाला भेटतो मी दिव्याला. ना दिवा दिले भेटू लोकलला दिवेला बसून परत ब्लॉग चालू करू. 4 मिनटं आहे 5 मिनटं ती 10 मिनटाचा दुसरा पार्ट 2 झालेला आहे दुसऱ्या सिरीजचा ब्लॉगमध्ये. आता उद्या सकाळी बहुतेक मला चार्जिंग करणार रात्रभर, नंतर रात्री चार्जिंग असेल तर पार्ट 3 बनेल. आणि हा ब्लॉग तुम्ही खूप लेट बघत असाल, खूप म्हणजे खूप असं. ठीक आहे बघू आपण काय हरकत नाही. प्रयत्न केला मी लवकर टाकायचं. आणि एडिटिंगमध्ये जर काय मिसमॅच झालं तर तुम्हाला माहितीच आहे, डिले होणारच. ठीक आहे काय हरकत नाही, बघा जरा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी भेटू आपण थोड्या वेळात. आपण तर आलोय फायनली परत पनवेलला. जसं की मी बोलतो पनवेलला जाणार. पनवेलला आलो आपण, पनवेलला आलो आणि आता चाललोय गाडीवर.
शूटला. गाडी आलेली आहे प्रोडक्शनची, थांबली माझ्यासाठी. मला 10:30 वाजले, भरपूर 10चं टायमिंग होतं. बरं झाला आलो, अर्धा तास लेट झाली गाडी. काय झाली तेही सांग. मी गेलो होतो दिवावरून ट्रेनला चढायला आणि तीच गाडी नव्हती दिव्यावरून, म्हणून तिकडनं मी परत फास्ट गाडी पकडली. मग एक ठाण्याला आलो, ठाण्यावरून तिथं आलो. म्हणजे ती मला, जर मी दिवाला नसतो उतरलो आणि डायरेक्ट इथं आलो असतो तरी मला लेट झाला असतं. कारण की ही जी गाडी होती आता जस्ट मी ठाण्यावरून आलो आहे, ती गाडी भाई 15 मिनटं लेट होती. 15 मिनटं लेट आली ठाण्याला. ठाण्यावरनं सुटली आणि पनवेलला येता येता अजून 5-10 मिनटं लेट झाली गाडी. त्याच्यामुळे अजून लेट झाला, अर्धा तास लेट असं. तरी पण काय उखाडलं नसतं भावांनो मी ठाण्याला लवकर येऊ. कारण की जी ट्रेन मी शेड्यूल केली होती निघताना, म्हणजे तिकडनं येताना, म्हणजे ट्रेनने जायचं आहे, तीच ट्रेन लेट आली असं. आणि नंतर शेड्यूल केलं मी दिवावरून जाईल, लवकर पोहोचेल बरोबर असं. आणि ती ट्रेन नव्हतीच भाई. दिव्यावरून ठाण्याला गेलो, मग ठाण्याला भेटली बाई, नशीब तिथतरी भेटली. त्याच्यानंतरची गाडी बाई ती लेट होती खूप. पावणे ती गाडी चालीची 11ला असं. तर चला जाऊ आणि भेटू शूटवरतीच, काय ते बघूया. आणि हा मेन बात ग भावांनो, कंटिन्यू 3 दिवस शूट झालं. कंटिन्यू 3 दिवस रात्र लेट नाईट होते. त्यामुळे झोप एक थेंब भेटली नाही. म्हणजे भेटली थोडा वेळ, म्हणजे त्या दिवशी पहिल्या दिवशी आम्ही आलो होतो ना, त्या दिवशी नाईट मारली फुल 4 वाजेपर्यंत. मग 4ला झोपलो ते परत 7ला उठलो. 7, 7:30, 8ला उठलो. 7:30ला 7ला उठलो असेल आम्ही, अराउंड 7-8ला काय उठलो. मग काय झोप होणार भावना यार, कमीत कमी बाई 2 तासात. 5, 6 आणि 7 काय झोप होईल बाई. मला झोपता कमीत कमी बाई 5 वाजले. 4ला झोपायला गेलो होतो, जागा बिगा बघेपर्यंत, आवऱ्यावरी करेपर्यंत 5 वाजले बाई. मग असं झोपत डायरेक्ट झोप येणार ना बाई. कारण की तुम्ही तिकडे बघितलं असाल, तिकडं जंगल आहे खूप, सापा बिबांची खूप भीती आहे. म्हणून जागा बघतो आम्ही व्यवस्थित. झोपलो होतो आणि डोक्यात काय काय विचारत होते, काय कशी जाय रात्र बाई, कशी कटल. त्यामुळे मग झोपेपर्यंत 5-6-5 वाजले असं. त्यामुळे अजून थोडा लेट झाला झोपायला. झोप तर आलीच नाही मला, पण दुरून 1 साईड झोप आली. अजून माझी जाग यायची, कारण की मी त्या प्लास्टिकवर झोपलो होतो ना, त्या प्लास्टिकचा असं गार कुर आवाज येत होता भावांना. ऊन आलंय, काय होईल ना, लाईट होईल थोडा वेळ, मग जाईल असं विषय चालू होता. त्याच्यामुळं खूप 1 साईड लेट झालं झोपायला. 2 तास झोप भेटली. मग तिघांना उठलं परत फ्रेश वगैरे झालो. मग थोडा वेळ परत शूट वगैरे चालू झाला आमचं सकाळी. मग परत दुपारी काय शूट नव्हता, म्हणून आम्ही इकडे सगळे गप्पा मारत बसलो. जेवून थोडा वेळ आडवा पडायला तर भेटलंच नाही बाबा. थोडासा डोळे मिटले, झोप लागत होती पण होत नव्हते. एवढा आवाज होता शूटवरती पोरांचा. म्हणजे जे माझे बरोबरचे होते मित्र, त्यांचा आवाज मिळेल, ते खेळण्याचा याचा तिकडे आरडाचा आवाज चालू होता शूटचा. त्यामुळे पण झोप झाली नाही प्रॉपर असं. त्याच्यामुळे काय शक्यतो मी काय हे झालं नाही. म्हणून येऊ आता आलोय मी आता परत इथं. बघू बाई फक्त क्रॉस थोडं म्हणजे बघू. आता माहिती पडलं काय झवली गाडीने उडवलं आहे मला. माझी मंडळी कुठे रे, माझी मंडळी आली इथं, म्हणजे कॉल केला ते थांबले आहेत. कुठे मंडळी कुठे माझी मंडळी म्हणजे सहकर्मी सहाय्यक कुठे आहेत, तिथं आहेत. सहकर्मी